विद्यार्थी मित्रांनो, आपण आज प्रकरण क्रमांक 4 पुरवठा विश्लेषण हे सुरू करतोय. आपण आतापर्यंत 3 प्रकरणांचा आपण अभ्यास केला. सूक्ष्म अर्थशास्त्र, वस्तूल अर्थशास्त्राचा परिचय, त्याच्यामध्ये व्याख्या, अर्थ, वैशिष्ट्य आपण यांचा अभ्यास केला. दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण उपयोगिता विश्लेषण या घटकाचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये उपयोगितेचे प्रकार, घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम असेल. तिसऱ्या मध्ये आपण पहिलं मागणीचं विश्लेषण, त्याच्यामध्ये मागणीचा नियम, निर्धारक घटक असेल, अपवाद असेल, याचा अभ्यास केला. तिसरं मागणीची लवचिकता हा टॉपिक आपण अभ्यासला. त्याच्यामध्ये मागणी लवचिकतेचे प्रकार असेल, किंमत लवचिकतेचे प्रकार असेल. त्याच्यानंतर या ठिकाणी किंमत लवचिकतेच्या आपल्या मागणी लवचिकता मोजण्याच्या पद्धती यांचा आपण सविस्तरपणे अभ्यास आतापर्यंत आपण केला. हे तिन्ही प्रकरणं तुम्हाला समजले असेल असं आपण या ठिकाणी गृहीत धरू. आपण आज चौथं प्रकरण आपण चालू करतोय, पुरवठा विश्लेषण. तर आपण प्रश्नावर जर पाहायची झाली तर मागणीचं ज्या पद्धतीने अभ्यास आपण केलेला आहे त्याच पद्धतीचं अभ्यासही आपण पुरवठ्याचा आपण करणार आहोत. जसं मागणीचा टॉपिकमध्ये आपण पाहिलं, वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. तर पुरवठा ही मूलभूत आर्थिक संकल्पना आहे. ही जी संकल्पना आहे ही मूलभूत अशा स्वरूपाची संकल्पना म्हणजे आपल्या जीवनाशी निगडीत जी विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या विशिष्ट वस्तू आणि सेवांच्या एकूण नगदसंख्येचे वर्णन करते. ही संकल्पना जी आहे ही विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या विशिष्ट वस्तू आणि सेवांच्या एकूण नगदसंख्येचे वर्णन त्या ठिकाणी करते. की कोणत्याही विशिष्ट किमतीला विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण वस्तू आणि सेवा यांची संख्या म्हणजे पुरवठा होय. तर पुरवठ्याच्या संदर्भात जर आपण थोडक्यात जर आपण घ्यायचं झालं की कोणत्याही विशिष्ट किमतीला, मग वस्तूची किंमत कमी असो किंवा जास्त असो, विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तू आणि सेवा यांची संख्या जेव्हा बाजारामध्ये उपलब्ध असते त्याला पुरवठा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर या पुरवठ्या संकल्पनांच्या या ठिकाणी एकूण 3 संकल्पना आहे. याच्यामध्ये एकूण उत्पादन आहे, साठा आहे, पुरवठा आहे. या संकल्पनांचा सुद्धा अभ्यास आपण आजच्या तासाला आपण करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण फळ्यावरती आपण त्या संकल्पना पण लिहिलेल्या आहे. त्यातील पहिली संकल्पना आपण या ठिकाणी पाहतो, एकूण उत्पादन. की उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेद्वारे केले जाते. एका विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगदसंख्येची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन. आता उत्पादन म्हणजे काय, एखादी उद्योग कंपनी एखाद्या वस्तूचं जी काही उत्पादन करते त्याला उत्पादन असं म्हटलं जातं. आणि विशिष्ट कालावधीमध्ये जेव्हा ज्या वस्तू उत्पादित केल्या जातात त्या सर्वांची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय. तर उत्पादन हे उपभोगाचे माध्यम आहे. जर उत्पादन एखाद्या कुठलीही वस्तू असू द्या, उत्पादित केल्यानंतरच त्या वस्तूचा आपणास उपभोग घेता येतो. आणि उत्पादन प्रक्रियेमध्ये आदानांचे रूपांतर प्रदानांमध्ये किंवा वस्तूच्या उत्पादनामध्ये होते. जर आपण प्रक्रिया केल्यानंतरच एखाद्या वस्तूचं रूपांतर या ठिकाणी वस्तूच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी होत असते. म्हणजेच काय, कच्चा माल असेल तर त्या कच्च्या मालावरती आपण प्रक्रिया जर केली तर त्याचं पक्क्या मालामध्ये रूपांतर त्या ठिकाणी होते. आणि हे या ठिकाणी उत्पादन केल्यानंतरच आपल्याला त्या वस्तूचा उपभोग घेता येतो, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येते. तर पहिली संकल्पना आपण या ठिकाणी बघितली की विशिष्ट कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगदसंख्येची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय. दुसरी संकल्पना आपल्याला या ठिकाणी पाहता येईल, विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगदसंख्या म्हणजे साठा होय. दुसरी संकल्पना पाहतो आपण साठ्याची, की विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली
एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय. तर एका विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या, जे विक्रेत्याला किती नगसंख्या उपलब्ध करायचा आहे ती नगसंख्या म्हणजे साठा होय. हे पुरवठ्याचे स्रोत आहे की साठा असेल तरच आपल्याला पुरवठा करता येतो, तो संभाव्य पुरवठा होय. जर तुमच्याकडे वस्तू उपलब्ध नसेल तर ती वस्तू तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध करता येत नाही. म्हणजेच काय, तुमच्याकडे साठा असेल एखाद्या वस्तूचा तरच त्या वस्तूचा पुरवठा तुम्हाला बाजारामध्ये करता येते. मग उत्पादन वाढले की साठा वाढू शकतो, पण सामान्यतः साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो आणि तो स्थिर असून अलवचिक असतो. साठा पुरवठा, कारण का, साठ्यामधूनच काही वस्तू बाजारामध्ये पुरवठा केला जातो. म्हणून या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल, सामान्यतः साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो आणि तो स्थिर असून अलवचिक. अलवचिक म्हणजेच काय, तात्काळ तुम्हाला त्याचा पुरवठा वाढवता येत नाही. आणि जर उदाहरण द्यायचं झालं तर नाशवंत वस्तूंच्या बाबतीमध्ये साठा आणि पुरवठा या ठिकाणी समान असतो. की नाशवंत जर वस्तू जर आपण पाहिली तर नाशवंत वस्तूंच्या बाबतीमध्ये साठा आणि पुरवठा हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. मग त्याच्यासाठी उदाहरण जर आपण पाहिलं, दूध असेल, मासे असेल, यासारख्या वस्तू, टिकाऊ वस्तूंचा साठा, यासारख्या वस्तू, तसेच टिकाऊ वस्तूंचा साठा हा त्याच्या पुरवठ्यापेक्षा अधिक असू शकतो. कारण का, त्या वस्तू खराब होणाऱ्या नसतात. त्या साहजिकच आपल्याला त्याचा भरपूर प्रमाणामध्ये साठा करून ठेवता येऊ शकतो. म्हणून ह्या वस्तू, टिकाऊ वस्तू ज्या असेल, मग त्याच्यामध्ये कपडे असेल, फर्निचर असेल किंवा गाड्या असतील किंवा इतर तत्सम वस्तू असेल की त्या टिकणाऱ्या आहेत, अशा वस्तूचा साठा हा पुरवठ्यापेक्षा निश्चितच अधिक असू शकतो. म्हणजे पहिली संकल्पना आपण पाहिली एकूण उत्पादन, की आपण पाहिलं की उत्पादन ही उत्पादन प्रक्रियेद्वारे केले जाते आणि उत्पादित एखाद्या वस्तूचं उत्पादन केल्यानंतरच आपल्याला त्या वस्तूचा उपभोग घेता येतो, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येते. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी संकल्पना जर आपण पाहिली की जर एका विशिष्ट कालावधीमध्ये विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा, जर त्याच्याकडे जर साठा असेल तरच त्या साठ्यामधीलच काही वस्तू, काही घटक तो बाजारामध्ये पुरवठा करू शकतो. आणि नाशवंत वस्तूच्या बाबतीमध्ये साठा आणि पुरवठा सारखाच असतो, हे कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परंतु टिकाऊ वस्तूंच्या बाबतीमध्ये साठा हा पुरवठ्यापेक्षा निश्चितच जास्त असतो, असं आपल्याला इथे सांगता येईल. तिसरी संकल्पना महत्त्वाची आहे, पुरवठा. पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे. सापेक्ष म्हणजे काय, त्याच्यामध्ये बदल होत राहतो. ती नेहमी किंमत, वेळ आणि नगसंख्या या संदर्भात स्पष्ट केली जाते. पुरवठा हा शब्द काळ आणि किंमत यांच्याशी संबंधित आहे. की दिलेल्या विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विक्रीसाठी पुरवलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. तर पुरवठा ही प्रवाही संकल्पना आहे. उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूंची नगसंख्या आणि विशिष्ट काळ, जसे की एक दिवस असेल, एक आठवडा असेल, एक महिना असेल, एक वर्ष असेल, यामध्ये विक्रीसाठी बाजारात उपलब्ध केलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. की ही सापेक्ष संकल्पना आहे. ती किंमत वाढली असता पुरवठा वाढतो. काही वेळेस वेळ महत्त्वाची आहे. काही वेळेस एक वेळ किंमत जास्त असली पण नगसंख्येचा पुरवठा नसेल तर तुम्ही ती वस्तू बाजारामध्ये उपलब्ध करू शकत नाही. तर पुरवठा हा शब्द केवळ काळ आणि किंमत यांच्याशी संबंधित असतो, जे एक विशिष्ट काळाशी संबंधित आहे. आणि विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विक्रीसाठी नगसंख्या पुरवठा केली जाते. कुठलाही उद्योजक असू द्या किंवा कुठलाही उत्पादक असू द्या, जर त्याला वस्तूची किंमत जर जास्त मिळत असेल तर तो त्या काळामध्ये वस्तूचा पुरवठा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येते. आणि पुरवठा ही प्रवाही संकल्पना आहे. ती स्थिर असत नाही, ती सतत बदल या ठिकाणी होत राहते. आणि त्यामुळं
कधी कधी उत्पादक एका दिवसासाठी पुरवठा करतो, कधी कधी एखाद्या आठवड्यासाठी करतो, कधी कधी एका महिन्याने करतो, कधी कधी एका वर्षाने सुद्धा विक्रीसाठी तो वस्तू बाजारामध्ये आणत असतो. तर ह्या 3 संकल्पना आहेत. या 3 संकल्पना जर आपल्याला कळल्या, समजून घेतल्या, तर यावर आधारित आपल्याला पुरवठ्याचा नियम आहे तो नियम आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. तर आजच्या तासातला शेवटचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहतील की पुरवठ्याची व्याख्या या ठिकाणी पॉल सॅम्युएल्सन यांनी खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे की बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगदसंख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा होय. की बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती, म्हणजे बाजारामध्ये काय किंमत अस्तित्वात आहे आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगदसंख्या यातील जेव्हा संबंध जोडला जातो तेव्हा ती व्यक्ती त्या वस्तूचा पुरवठा बाजारामध्ये करतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच थोडक्यामध्ये दुसऱ्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं, विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्यास पुरवठा असे म्हणतात. पुरवठ्याचा संबंध हा वस्तूच्या नगदसंख्येशी असून विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला विक्रेत्यांची वस्तू विकण्याची इच्छा आणि तयारी असते हे स्पष्ट होते. जर आपण उदाहरणार्थ जर आपण पाहिलं की 4000 किलो तांदळाचे उत्पादन केले शेतकऱ्याने आणि तो त्याचा साठा आहे, त्या साठ्यातील प्रति किलोग्रॅम 40 रुपयाने की एका किलोचे दर 40 रुपये या दराने जर 1000 किलोग्रॅम तांदूळ जर विक्रीसाठी बाजारात आणला तर 1000 किलोग्रॅम हा बाजारातील प्रत्यक्ष पुरवठा होय. कारण का, त्याच्याकडे 4000 किलो तांदूळाचं उत्पादन झालं म्हणजे साठा झाला आणि त्याने बाजारामध्ये 40 रुपये किंमत असताना ठिकाणी प्रत्यक्ष बाजारामध्ये फक्त 1000 किलोचाच पुरवठा केला, तेव्हा तो प्रत्यक्ष बाजारातील पुरवठा त्या ठिकाणी म्हटला जातो. जे विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्यास पुरवठा असं म्हटलं जातं. ही पॉल सॅम्युएल्सन यांची व्याख्या जी आहे ही तंतोतंत आजच्यात सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला लागू होताना आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या ठिकाणी नवीन टॉपिक चालू केलेले पुरवठा विश्लेषण त्या संदर्भात आपण प्रस्तावना बघितली. ज्या 3 संकल्पना आहेत त्या 3 संकल्पनांचा आपण अभ्यास केला आणि जी पॉल सॅम्युएल्सन यांची जी व्याख्या आहे पुरवठ्याची ती व्याख्या आपण या ठिकाणी बघितली. हे दोन्ही मुद्दे आहेत हे तुम्हाला समजले असतील असं आपण या ठिकाणी गृहीत धरू आणि नवीन तासाला नवीन मुद्दा आपण त्या ठिकाणी घेऊ.